या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। मी काशेगावचा ग्रामस्थ रणजित चौगुले। मी एवढं प्रशासनाला आवाहन करतो की या ठिकाणी आता आमच्या गावातला एक व्यक्ती पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। 2 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तरी ह्या पुलाच्या उंची न वाढवल्यामुळे चुकीच्या गलथान कारभारामुळे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आमच्या गावातील एका व्यक्तीचा बेपत्ता झालेला आहे। त्याचा अजून ठाव ठिकाणा नाही। रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। तरी या ठिकाणी आता सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो की कुणीही या ठिकाणी वड्याचा येता जाता पाणी बघून त्याचा वापर करावा, अन्यथा कोणी या वड्यावरून ये जा करू नये ही सर्व ग्रामस्थांना माझी विनंती असेल। कासेगावचे सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर आज कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील वळेगाव आणि कासेगाव या 2 गावांना जोडणारा जो पूल आहे त्या पुलावर अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत होतं आणि काल रात्री मोठ्याने पाऊस चालू होत असताना गावातील 3 तरुण दुचाकीवर येत असताना या पुलावरून जे पाणी वाहत होतं त्या पाण्यातून ते वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळं पाण्यामधून पडून ते वाहत गेले होते। त्यापैकी 2 जण सापडले आहेत, जिवंत आहेत आणि तिसरा जो आहे त्याचा अद्याप शोध सुरू आहे। या शोधकार्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचं अग्निशमन विभागाचं बचाव पथक या ठिकाणी आलेलं आहे। त्याचबरोबर माननीय तहसीलदार साहेब, आपल्या विभागाचे या भागाचे आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। तहसीलदार साहेब सकाळपासून या ठिकाणी थांबून आहेत आणि बचाव कार्यावर त्यांचं लक्ष देऊन आहेत। तर एकंदरीत हा जर विषय बघितला तर जून महिना सुरू असताना आज पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी या कासेगावच्या पुलावरून पाणी आलेलं आहे। मुळात 2 वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून जो काही रस्ता झाला आणि त्याच्यामध्ये हा नवीन पूल झालेला आहे, तर हा जो नवीन पूल आहे हा जुना पुलापेक्षा 2 फूट खाली झालेला आहे। कासेगाव हे तालुक्यातलं मोठ्या लोकवस्तीचं गाव असताना सुद्धा
या ठिकाणी अशा पद्धतीचा हा छोटा पूल खूपच गैरसोयीचा आहे. या ठिकाणी मोठा पूल करण्यात यावा अशी मागणी आम्ही कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला आणि माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी सुद्धा येत्या जुलैमध्ये जे काही बजेट पुरवणी बजेट सादर होणार आहे तर त्याच्यामध्ये हा मुद्दा त्यांनी प्रस्ताव देणार असं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे गावकऱ्यांचं पण त्यांनी या ठिकाणी समाधान केलेलं आहे. आणि जवळपासच्या पुलामध्ये जे पाणी आहे ते कुठल्या गावाचं पाणी या ठिकाणी येतं? हा जो ओढा आहे तो अगदी पूर्ण काटगाव धोत्री अशा गावांमधून हा ओढा वाहत येतोय आणि बऱ्याच गावांचं पाणी येतं आणि हिप्परगा तलावाला हे पाणी गावचं जात आहे. नमस्कार, मी नानासाहेब शिंदे, ओळेगाव ग्रामस्थ, तालुका दक्षिण सोलापूर. आपण पाहत आहात कासेगाव हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 15 किलोमीटरवरील एक गाव आहे. तर या गावचा जाण्याचा मुख्य रस्ता हा माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात आणि हे गाव पूर्णपणे सोलापूर शहरावरती अवलंबून आहे. शहरापासून जवळ असल्यामुळे पूर्ण प्रशासकीय कामं असतील, नोकरी कामधंद्याची कामं असतील किंवा मुलांच्या शिक्षणाची शाळा कॉलेजेस असतील किंवा इतर अबालवृद्धांना जाण्याचा हा मुख्य रस्ता असून आज दिनांक 12 जून 2024 रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणचा जो पारंपरिक पूल आहे त्याच्यावरून पाणी वाहत असताना रात्रीच्या वेळी 3 ग्रामस्थ इथून पलीकडे जात असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहून गेले होते. त्यातील 2 व्यक्ती या पाणी प्रवाह पूर्ण करण्यात यशस्वी झाल्या, परंतु एक व्यक्ती ही पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेली असून अद्यापपर्यंत तिचा शोध लागलेला नसून प्रशासकीय यंत्रणा युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम करत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी विविध वेळा अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न करत आहेत, परंतु अद्यापही ती व्यक्ती हाती लागलेली नसून तर येण्या जाणाऱ्या नागरिकांना आणि ग्रामस्थांना माझी एक नम्र विनंती आहे की या रस्त्यावरून जात येत असताना कठड्यावरून पाणी वाहत असेल तर कृपया या रस्त्यावरून ये जा करू नये. कारण पुलाची उंची ही पारंपरिक पद्धतीची असून नव्याने त्या पुलाचं काम होऊन सुद्धा त्याची उंची वाढलेली नाही आहे. जोपर्यंत त्या पुलाची उंची वाढत नाही तोपर्यंत येथील येण्या जाण्याचा रस्ता हा मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही किंवा लोकांना अतिवृष्टीच्या वेळी हा सतत त्रास होणार आहे. त्यामुळं प्रशासनाला विनंती असेल की या पुलाची उंची वाढवून मिळावी, तसेच या लोकांचा कायमचा होणारा नाहक त्रासापासून त्यांची मुक्ती करावी. सकाळपासून प्रशासकीय अधिकारी येथे ठाण मांडून आहेत. तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब, तालुक्याचे सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी तसेच विविध संघटनांचे नेते आणि प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी युद्ध पातळीवर लक्ष ठेवून आहेत, परंतु अद्यापही प्रभावित झालेल्या व्यक्तीचा शोध लागला नसून या ठिकाणी सगळ्यांना नम्र आवाहन आहे की कुठल्याही ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत असून कुठल्याही ठिकाणी पाण्याचा अंदाज आल्याशिवाय किंवा प्रवाहित पाण्याचा आपल्याला माहिती असल्याशिवाय तो पाण्याचा प्रवाह दूर करून जाऊ नये किंवा पलीकडे जाऊ नये. तर नमस्कार, धन्यवाद. शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा. ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत. पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO. याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा. एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर. यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध. आम्हाला निवडा, कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.